17व्या शतकाचा सुरुवातीचा काळ भारतात मुघलांची सत्ता प्रबळ होती। दिल्लीच्या काठीवर शहाजहान आणि नंतर औरंगजेब बसले। दक्षिण विजापूर, अहमदनगर, गोलकोंडा असे सुलतान राज्य करत होते। महाराष्ट्र ही भूमी त्या काळी राजकीय उलथापालथीच्या सावलीत होती। शेतकरी दरिद्रात जगत होता, सरदार आपापसात लढत होते आणि लोकांवर परकीय जोखड होती। या गडद अंधारात एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला होता, तो म्हणजे स्वराज्याचा विचार आणि प्राण छत्रपती शिवाजी महाराज। 1628 मध्ये कोकणातील उमरठा गावात एका गरीब पण पराक्रमी घरात तानाजी मालुसरे यांचा जन्म झाला। उमरठा हे रायगड जिल्ह्यातील छोटसं गाव। पावसाळ्यात डोंगरावरून उघळणारे धबधबे, उन्हाळ्यात पिकलेली भात खाचरं आणि हिवाळ्यात डोंगर कपारीतून येणारे थंडगार हवा या निसर्गाच्या सानिध्यात तानाजी वाढला। गाव साधं पण माणसं मेहनती होती। बहुतेक शेतकरी, काही गवंडी, काही गुराखी, पण सर्वांच्या रक्तात धाडस आणि स्वाभिमान होता, कारण हीच ती माती जिथून मावळे निर्माण झाले होते। तानाजीच्या घरात ऐश्वर्य नव्हतं, दारिद्र्य होतं, पण आत्मसन्मान जास्त होता। वडील कष्टकरी शेतकरी, आई कष्टाळू गृहिणी, घरात रोज अन्नाची चिंता होती। पण या सर्वांपेक्षा मोठं होतं आपलं अस्तित्व टिकवण्याचं स्वप्न। तानाजी लहानपणापासूनच खूप खोडकर, पण त्याहूनही अधिक जास्त धाडसी। गावातील मुलं गोट्या, भाताच्या पेंड्या खेळ खेळत असताना तानाजी मात्र नेहमी रणांगणातील खेळ खेळायचा। एखादा डोंगर समोर आला की तो त्याला कल्पना करायचा, हा आपला गड आहे आणि मला तो जिंकायचा आहे। मित्रांना सैनिक बनवायचा आणि स्वतः सेनापती। तानाजीचं मन शाळेतल्या पाठीवर नव्हतं, तर तलवारीच्या धारींवर होतं। त्याला वाचन लेखन कमी जमलं, पण युद्धकलेचं ज्ञान लहानपणापासूनच आत्मसात केलं होतं। धनुष्य कसं ओढायचं, कुऱ्हाड कशी फेकायची, तलवार कशी फिरवायची, शत्रूवर हल्ला करताना स्वतःचं रक्षण कसं करायचं, हे सगळं तो सरावातून शिकला। गावात एकदा दरोडेखोर आले, मोठी माणसं घाबरली, पण लहानसा तानाजी पुढे झाला। हातात एक छोटी काठी, पण डोळ्यात सिंहाचा तेज। तो ओरड, हे माझं गाव आहे, इथं कोणी लुटत असेल तर आधी माझा जीव घ्यावा लागेल। गावकरी थबकले, दरोडेखोर गोंधळले। छोट्या मुलाचं धैर्य पाहून बाकी मुलंही त्याच्या मागे उभी राहिली। दरोडेखोर मागे हटले। त्या दिवसापासून लोकांच्या मनात तानाजीची प्रतिमा गावाचा रक्षक म्हणून निर्माण झाली। 1600 ते 1650 या काळात महाराष्ट्राची सामाजिक राजकीय अवस्था फार बिकट होती। लोकांची शेतं सुलतानांच्या फौजांकडून जाळली जात होती, कर वाढवले जात होते। गावोगाव अनिश्चितता आणि असुरक्षितता होती। अशा परिस्थितीत मुलं लहानपणापासूनच कठीण परिश्रमाला सरावलेली असायची। तानाजी सारखा मुलगा रोज शेतात कष्ट करायचा, गुरं राखायचा, पण त्याच वेळी तलवार, कुस्ती यांचंही शिक्षण घ्यायचा। या दुहेरी जीवनामुळे त्याच्यात धैर्य, सहनशीलता, नेतृत्व गुण निर्माण झाले। तानाजीच्या आयुष्यातला निर्णायक क्षण म्हणजे शिवाजी महाराजांची झालेली भेट। दोघंही मात्र जवळपास एकाच वयाचे। तानाजी तरुण होता, पण छातीत ज्वाला पेटली। शिवाजी महाराज स्वराज्याचे स्वप्न घेऊन सज्ज होते। पहिल्याच भेटीत तानाजीच्या हृदयात त्या राजांसाठी प्रचंड आदर निर्माण झाला। शिवाजी महाराज म्हणाले, आपल्याला आपलं राज्य हवं, जेथे लोक स्वतःच्या मर्जीने जगतील। तू माझ्यासोबत राहशील का? तानाजीने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, महाराज, माझा जीव, रक्त, कुटुंब सगळं तुमच्यासाठीच आणि स्वराज्यासाठी आहे। मी तुमचा मावळा आहे। त्या दिवसापासून तानाजी आणि शिवाजी महाराज हे फक्त मित्र नव्हते, तर स्वराज्याच्या लढाईचे सोबती झाले। तो नेहमी म्हणायचा, सिंह एकटा लढू शकतो, पण सिंहाच्या कळपात खरी ताकद असते। म्हणूनच तो त्याच्या मावळ्यात प्रिय होता। तो स्वतःला वरिष्ठ न समजता सहकारी समजायचा। सह्याद्रीच्या दऱ्या कपाऱ्यात किल्ल्यांची भव्य रांग, या सगळ्यात कोंढाणा किल्ला हा एक अतिशय महत्वाचा गड मानला जायचा। पुण्याच्या नैऋत्येस साधारण 20 किलोमीटर अंतरावर भुलेश्वराच्या डोंगरामध्ये उभा असलेला हा गड रणनीतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा होता। कोंढाणा जिंकला तर पुणे सुरक्षित, कोंढाणा शत्रूच्या हातात गेला तर पुण्याचं रक्षण करणं कठीण। शिवाय रायगडाशी थेट संपर्क ठेवण्यासाठी कोंढाण्याचं स्थान मध्यवर्ती होतं। इतिहासकार सांगतात की या गडावरून मुघल आणि आदिलशाही फौजा सतत नजर ठेवत असत, कारण इथूनच आसपासच्या दऱ्यांवर हल्ला करणे सोपे होते। म्हणूनच महाराजांना हा किल्ला स्वराज्यात हवा होता। 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये मिर्जा राजा जयसिंग आणि त्यांच्याशी झालेला तह शिवाजी महाराजांना अनेक किल्ले सोडावे लागले, त्यात कोंढाण्याचा समावेश। औरंगजेबाने हा गड उदयनभान राठोड या बलाढ्य सरदाराकडे सोपवला। उदयनभान हा रणांगणात पारंग, कठोर आणि क्रूर सरदार होता। तो मुघलांच्या विश्वासांपैकी एक मानला जात असे। कोंढाण्यावर त्याने जवळपास 1500 सैनिक नेमले होते। त्यांच्याकडे उत्तम तोफा, बाण, बारूद आणि शस्त्रही होती। शिवाजी महाराजांना हे माहित होतं की कोंढाणा जिंकणं म्हणजे सिंहाच्या गुहेत शिरणं आहे, पण स्वराज्याच्या सुरक्षितेसाठी हा गड परत मिळवणं अनिवार्य आहे। शिवाजी महाराज गडावर होते। त्यांनी मावळ्यांना दरबारात बोलावलं। मावळ्यांनो, कोंढाणा हा गड स्वराज्याचा किल्ला आहे आणि तो परत मिळवायला हवा। सभेत शांतता पसरली। सगळ्यांना गडाचं महत्व माहित होतं, पण शत्रूची ताकदही माहित होती। त्या शांततेत एक नाव पुढे आले, तानाजी मालुसरे।
महाराजांनी विचार केला, तानाजी हा माझा सिंह आहे, पण त्याच्या घरी मुलाचं लग्नही ठरलं आहे. उमरठा गावातील तानाजीच्या घरात सगळीकडे उत्साह. मुलाचं लग्न ठरलं होतं. सावित्रीबाई तयारीत व्यस्त होत्या. गावकरी मदतीला आले होते. घरभर मंगलध्वनी घुमत होते. आनंदी होता, कारण कित्येक वर्षानंतर घरात सुखाचं कारण आलं होतं. त्याच्या डोळ्यासमोर मुलाचं भविष्य उभं होतं. पण तानाजी जेव्हा गडावर महाराजांना आमंत्रण देण्यासाठी जातो, तेव्हा महाराज बोलतात की मला लग्नाला येणे शक्य नाही. तर तानाजी विचारतो, महाराज का? त्यावर महाराज सांगतात की आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवर चाललो आहे. त्याच वेळी तानाजी उभा राहतो आणि कडाडतो, हा मावळा जिवंत असताना तुम्हाला लढायला जायची काय गरज? तो क्षण तानाजीच्या आयुष्याचा निर्णायक क्षण होता. त्याने सावित्रीकडे पाहिलं. सावी, लग्न थांबवावं लागेल. महाराजांनी बोलावलं आहे. कोंढाणा परत मिळवायला हवा. घराचं सुख महत्वाचं आहेच, पण स्वराज्याचं सुख मोठं आहे. सावित्रीबाईच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिनेही नजरेतून होकार दिला, कारण ती मावळ्याची बायको होती. तिनेही मनात ठरवलं होतं, या घराचं सुख जर स्वराज्यात मिसळलं तर तो 100 पटीने मोठं होईल. तानाजी मुलाला म्हणाला, बाळा तुझं लग्न थांबेल, पण लक्षात ठेव, तुझा बाप सिंह आहे आणि सिंह स्वराज्यासाठी जगतो, घरासाठी नाही. आज मी जातो, उद्या तू हे स्वप्न पुढे ने. शिवाजी महाराजांच्या दरबारात तो धावत पोहोचला. महाराज म्हणाले, तानाजी तुझ्या घरातलं लग्न आहे, मंगल कार्य आहे, मी तुला ही जबाबदारी देऊ नाही शकत. तानाजीने हसत उत्तर दिलं, महाराज माझं घर नंतर सांभाळेन, पण स्वराज्याचं घर आधी सांभाळणं गरजेचं आहे. लग्न पुन्हा होऊ शकतं, गड पुन्हा मिळेल याची खात्री नाही, म्हणून मी सज्ज आहे. तो म्हणाला, गड जिंकला नाही तर मी परत येणार नाही, आणि जर परत आलो तर कोंढाणा स्वराज्यात पुन्हा गड म्हणून उभा असेल. तानाजीच्या निर्धाराने मावळ्यांच्या छातीत ज्वाला पेटली. त्यांनी घोषणा केली, आम्ही आहोत तुझ्यासोबत. तलवारी बाहेर काढल्या गेल्या. तानाजीच्या नेतृत्वाखाली मावळ्यांची फौज कोंढाण्याच्या दिशेने सज्ज झाली. 17 फेब्रुवारी 1670 ची रात्र. गडाभोवती अंधार दाटला होता. तानाजी आणि त्याचे 300 मावळे शांतपणे गडाच्या दिशेने सरकत होते. हातात तलवारी, कमरेला काठी आणि हृदयात स्वराज्याची ज्वाला. गडाच्या तटाला चढणं अशक्य होतं, पण तानाजीने योजना आखली. गड सिंहाच्या पायरीवरून जायचं. त्याने आपली विश्वासू घोरपड यशवंतीचा वापर केला. तिला दोरी बांधली. ती गडाच्या वर चढली आणि काही मावळे ती दोरी धरून वर चढू लागले, आणि वर गेल्यानंतर ती दोरी झाडांना बांधून इतरही मावळ्यांना वर घेतलं. गडावर पोहोचल्यावर रणभेरी वाजली. तलवारींचा आवाज घुमला. हर हर महादेव. उदयभान राठोड आणि त्याचे 1500 सैनिक जागे झाले. तुफान लढाई पेटली. मावळे संख्येने कमी होते, मनाने सिंह होते. तलवारीच्या ठिणग्या उडत होत्या, रक्ताच्या नद्या वाहत होत्या. तानाजी थेट उदयभानाशी भिडला. दोघांशी द्वंद्व युद्ध सुरू झाले. तासाभरापर्यंत लढाई चालली. अखेरीस तानाजीला घातक घाव बसला. तो जमिनीवर कोसळला. हे बघून शेलार मामा उदयभानावर धावून गेला आणि काही वारांतच उदयभान जमिनीवर कोसळला. तानाजी शहीद झाला, पण त्याच्या मावळ्यांनी गड सोडला नाही. सूर्य उगवेपर्यंत मावळ्यांनी गड जिंकून स्वराज्यात आणला. ही होती सिंहगडाची लढाई, जिथे तानाजीच्या प्राणांचं बलिदान देऊन स्वराज्य वाचवलं. कोंढाणा जिंकल्याची बातमी रायगडावर पोहोचली, पण त्याचबरोबर दुसरी बातमीही आली, तानाजी शहीद झाला. शिवाजी महाराजांना आनंद आणि दुःख यांचा मिश्र धक्का बसला. एकीकडे गड स्वराज्यात आला होता, तर दुसरीकडे त्यांचा जिवलग मित्र स्वराज्याचा सिंह कायमचा गेला होता. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी अश्रुढात म्हटलं, गड आला पण सिंह गेला. महाराजांनी त्यांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं. आजही तो तानाजीच्या नावाने ओळखला जातो. आजही तो गड तानाजीच्या शौर्याची कहाणी सांगतो. तानाजी फक्त एक मावळा नव्हता, तो संपूर्ण मावळ्यांचा आत्मा होता. त्याचं बलिदान स्वराज्यातील प्रत्येक सैनिकासाठी प्रेरणा बनलं. तानाजी नंतर हजारो मावळे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून रणांगणात उतरले, कारण त्यांनी पाहिलं होतं की एक सामान्य मावळा आपल्या कुटुंबाचं सुख बाजूला ठेवून स्वराज्यासाठी बलिदान देऊ शकतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ गड किल्ल्यांवर नव्हतं, तर अशा शूरवीरांच्या हरामासावर उभं होतं. आज 350 वर्षानंतरही आपण सिंहगडावर गेलो तर तिथल्या हवेत अजूनही हर हर महादेव नाद ऐकू येतो. गडांच्या दगडांवर अजूनही तानाजीच्या तलवारीच्या खुणा आहेत. तानाजीचं बलिदान आजच्या पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. त्याने दाखवलं, कमी संख्येच्या सैनिकांमध्ये अजूनही जिद्द असेल तर कुठलीही लढाई जिंकता येते. त्यांनी आपल्याला आठवण करून दिली, कुटुंब, गाव, धर्म या पलीकडेही एक मोठं कर्तव्य असतं, आणि ते म्हणजे राष्ट्रासाठी जगणं. आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो, पण ते तानाजी सारख्या वीरांच्या रक्ताने मिळालेलं आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाने त्यांचं स्मरण करत राहिलं पाहिजे.